शिंदे सर चालू करतो मी. ओके तो चालू करा ना. हो चालू करतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बौद्ध रहिवासी संघ 2021 पर्व 8वे आणि आज आपण जे पुष्प गुंफवणार आहोत ते 10वे पुष्प कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. जीवन जगत असताना विचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जगता आले पाहिजे हा सिद्धांत गौतम बुद्धांनी जगाला दिला. धम्म म्हणजे जीवन मार्ग. माणसा माणसात प्रेम, सद्भावना, करुणा तत्वानुसार एक मात्र धर्म जोडणारा तो म्हणजे बुद्ध धम्म होय. यामध्ये मानवतावाद आहे. प्रज्ञा, करुणा, समता आणि यांची शिकवण येतो. सामाजिक उन्नतीतून परिवर्तनामध्ये आपले जे समाज, आपले जे जीवन बदलतं, जो धम्म दिला आपल्याला असे तथागत गौतम बुद्ध यांना प्रथमतः माझ्या त्रिवार वंदन. जगाच्या पाठीवर चिरकाळ असं अबाधित नाव घेतलं जातं. कोलंबिया युनिव्हर्सिटी सारख्या 250 शतकं होऊन गेली आणि त्या विद्वानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधितज्ञ, प्रकांड पंडित आणि ज्ञानोपासन आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज असं नाव कोरलं जातं. आज जे विषय आपण घेतलेला आहे त्याचं परिमार्जन आज आपले जे व्याख्याते आहेत शिंदे सर करतीलच. आपल्या पद्धतीने ते मांडणारच आहेत. पण त्या विषयामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बुद्धिमत्ता आहे ते 3 विषय आहेत. ते 3 विषय असे असतील त्याच्यामध्ये: संविधानमुळे निर्माण झालेला भारत, विषमता संपून समानतेकडे आपल्याला झुकलेला भारत, ऊर्जित झालेला प्रभुत्व धम्म आणि तिसरं म्हणजे आंबेडकरवाद, एक वैश्विक विचारधारा. याच्यामध्ये तुमचे सम्यक विचारधारा आणि सम्यक क्रांती जी घडलेली आहे, जी फिलॉसॉफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, अशा आपल्या महामानवास त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष कांबळे सर आणि आजचे व्याख्याते निर्भीड, प्रभावी, असामान्य ते सामान्य असं व्यक्तिमत्व आणि आंबेडकरी चळवळीतील एक विचारवंत असे आज ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे असे पवन कुमार शिंदे सर यांच्या या बौद्ध रहिवासी संघाच्या विचार मंचावर त्यांचं हार्दिक स्वागत. संघाचे अध्यक्ष यांना मी विनंती करेल की ते आजच्या व्याख्यात्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज वर्षवास प्रवचन मालिका या पुष्पाचे ज्यांच्या घरात आयोजन केले असे आमचे संघाचे खजिनदार गुडराज साहेब आणि छान मांडणी केली आहे, त्यांचाही खूप अभिनंदन आणि आभार. तसेच आज आपल्याला मला वाटतं नागपूर इकडनं औरंगाबाद इकडनं ना पवन कुमार शिंदे यांनी गेल्या वर्षी खूप छान प्रकारे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आणि आजही खूप चांगल्या प्रकारे नॉलेज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर मार्गदर्शन करतील. मी त्यांचं बौद्ध रहिवासी संघातर्फे स्वागत करतो आणि संघाचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी. धन्यवाद सर. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपले आज जे बंधू भगिनी आलेले आहेत ऑनलाईन या झूम कार्यक्रमाला, त्यांना मानाचा जय भीम. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, BRC SC ST OBC चे असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर मिलिंद लंकेश्वर, जे आपण सगळ्यांना माहित आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रातही काम करत असतात. आणि दुसरी बाब, सोशल म्हणजे स्टुडंट्स सायन्स एक्झिबिशनचे जे चीफ असतात विनोद सोनावणे सर आणि अनेक अधिकारी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि ऍडमिनिस्ट्रेशन लेवलचे अधिकारी सुशील टोसर सर, BD शिंदे सर असे अनेक अधिकारी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचेही हार्दिक स्वागत. धन्यवाद
हार्दिक स्वागत. स्वस्ते सर आहात ना तुम्ही? हा, आणि आजचे आयोजक, ओके ओके, थांबा थांबा. आजचे आयोजक कल्पना दिलीप घोडेराव, सुंदर अशी मांडणी केलेली आहे. TFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च सेंटर, इथे ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बाबासाहेबांचे विचार अंगीकारलेले आणि बाबासाहेबांचे विचार ते पुढे घेऊन जात आहेत. संघामध्ये ते खजिनदार म्हणून ते कार्यरत आहेत आणि सुंदर अशी मांडणी केली आहे. आणि ती त्यांच्या मॅडमचं म्हणजे ताईंचं नाव पण कल्पना आहे, आणि जी मांडणी केलेली आहे ती खूप अशी सुंदर अशी मांडणी केलेली आहे. सरांना मी विनंती करेल की ते दीप प्रज्वलित करतील. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य गतिमान झालेलं आहे. मी तर बोलेल चक्र जसं गतिमान झालेलं आहे तसं आपलं आयुष्य गतिमान झालेलं आहे. तर आता ते प्रकाशमान करतील, आपल्या आदर्शांना ते वंदन करतील. सुंदर अशी मांडणी. अजून एक महत्वाची बाब म्हणजे आपण विभूती पूजा नाकारलेली आहे. आपण आपल्या आदर्शांना वंदन करत असतो. सर TFR कॉलनीतील चैत्र 11 इकडे राहतात. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 मुलगी, मुलगा, पत्नी, मुलगी. ताई पण चित्रकार आहेत, चांगले क्लासेस वगैरे ताई घेतात. सुंदर असं कुटुंब आहे. घोडेराव सर प्रज्वलित केलेलं आहे. धन्यवाद सर, खूप सुंदर मांडणी आजचे. धन्यवाद. हा, ठीक आहे. धन्यवाद ताई. थँक्यू. राजेंद्र स्वस्ते सरांना मी विनंती करेल, ज्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी अनेक वेळा आपले कंटिन्यू ते आणि हातभार लावत असतात, त्यांना मी विनंती करतो की ध्यान साधनाला सुरुवात करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपल्या बौद्ध रहिवासी संघाचे सदस्य आदरणीय घोडेराव साहेब आणि त्यांचं कुटुंब यांनी खूप सुंदर असं पूजास्थान केलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये विहाराचं स्वरूप आणलेलं आहे. तर आपण यानंतर एक 5 मिनिटासाठी आपण ध्यान करणार आहोत. आतापर्यंत या वर्षावासामध्ये आपण 2 प्रकारचे ध्यान केलेले आहेत, मेत्ता भावना, आनापानसती. आज फक्त आपण जस्ट सेटिंग करणार आहोत, केवळ शांत बसणार आहोत येणाऱ्या 5 मिनिटांसाठी. हळूवार आपले डोळे बंद करायचे आहेत. ध्यानातून बाहेर येत आहोत. धन्यवाद सर. आपण आता या कार्यक्रमाशी एकरूप होत आहोत. सूत्रपट वंदना सूत्रपटन योगिता कांबळे ताई घेतील. ते परिचारिका आहे, सायन रुग्णालयामध्ये शुश्रूषा करतात. त्या कोविड काळामध्ये सातत्याने त्यांनी शुश्रूषा केलेली आहे. ताईंना माझी विनंती आहे की त्यांनी वंदना सूत्रपटाला सुरुवात करावी. सगळ्यांना सविनय जय भीम. मी सुरू करते. जय भीम ताई, जय भीम, बोला. आवाज थोडा आवाज वाढवा. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. सखतो भगवता धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो
संतोष दादा आवाज येत नाही, जरा बघा जरा. आवाज येत नाही. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अभिन्नधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, वर्णगण्ण गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि, मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि, बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेत्तेन लभामि मोक्षं, मोक्षं मिलायति यथा हि धम्मे कायो तथा याति विनाशभावम्, गन्धसंहारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं, सब्बपापविशुद्धस्य अनन्तगुणधारिणो नमामि लोकनाथस्य धूपेनेतेन सादरं, सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं, देशे वापवरं धम्मं पापमागन्धनाशकं, सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं, धनसारपदित्तेन दीपेन तमधंसिना
तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तथागतम् ब्रह्मिन्दं देवेन्द्र नरीन्द्रराजन् बोधि सुबोधि करुणागुणङ्गम् कैयापदीपजलितो ज्वलन्तवन्दामि बुद्धं भवपारतिह्नं बुद्धधम्मा च सङ्घा सुगततनुभवा धातौ धातुगब्बे लङ्कायुजम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धः सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सब्बे निबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठानेषु पठिथितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यत्समूले नित्सो वा सौवारि विजयङ्कगा पत्तो सप्पनित्थं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे हेति महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथी सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन भूतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंसुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तङ्गमामं यं किञ्चिरतनं लोके विच्यति विविधापथु रतनं बुद्धसमन्नत्ति तस्मात्सुद्धि भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारससेनं महती विजित्वा सम्बोधिमागच्छि अनन्ताणो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धम् सखतो भगवता धम्मो सन्दिग्धिको अकालिको एहि पस्सिकोपनयिको पच्चत्तं वेदितव्यो वियोहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा
नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्च वच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपं सुवरुत्तमं धम्मे यो फलितो दोषो धम्मो खमतु तं गमामम् यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पथु रतनं धम्म समन्नत्ति तस्मात्सोत्थि भवन्तु मे अट्ठङ्गिको अर्यो पथो जनानं मोक्कप्पवेशो जुको वमग्गो धम्मो अयं सन्ति करो पणितो नियानिकोत्तं प्रणमामि धम्मम् सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचीपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता पच्युपन्ना च ये संघा अहं वन्दामि सपदा नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्च वच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपं सुवरुत्तमं सङ्घे यो फलितो दोषो सङ्घो खमतु तं गमामम् यं किञ्चिरतनं लोके विच्यति विविधा पथु रतनं सङ्गसमन्नत्थि तस्मात्सोत्थि भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहीनो गुणेहीनेकेहि समाधिपत्तो अनासौतं प्रणमामि संघम् भीमकथा दिव्यप्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीम राजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्ध तेजा पंकजा नरवरा रत स्वजन उद्धारा भगवंत साखरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कोपलारी रौद्र रूपा मुक्त पथ कोणता जीर्ण स्मृती जाळता उजळल्या अगतिका मार्ग साचा हिंद घटनाकृती शोभते भारती तव मनु बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासये शरण धम्मासये शरण संघासये भीम राजा भीम राजा भीम राजा. धन्यवाद. थोडक्यात मी संघाची प्रस्तावना बोलून दाखवतो की ऑलरेडी पवन कुमार शिंदे सरांना
माहित आहे की बौद्ध रयत संघ गेले 30 वर्ष विरतमध्ये समाजामध्ये कार्य करत आहे. सरांची मी ओळख करून देतो. पवन कुमार शिंदे सर परभणीहून आज बोलणार आहेत. सर संविधान चिकित्सक आहेत. संविधानाबद्दल सखोल असं त्यांचं ज्ञान आहे आणि गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सरांनी सिरीज लावलेली होती संविधान चिकित्सक म्हणून. त्याच्यामध्ये अनेक आपल्या संघाचे सभासदी होते आणि त्याच्यामध्ये सुशील ठोसर सरांनी कार्यक्रम अटेंड केलेला होता. सुंदर असे त्यांनी सोप्या भाषेत आपल्याला संविधान सांगितलं होतं. दुसरी बाब, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत अनेक लिखाण सरांचं चाललेलं असतं. सर ॲडव्होकेट आहेत. UPSC MPSC असे लेक्चरर पण ते सर शिकवत असतात. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अमित मेधावी सर म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो विद्यार्थी असेल ते पवन कुमार शिंदे सर असतील. तर असे त्याच्यामध्ये पवन कुमार शिंदे सर येतात. नेहमी ते मला बोलत असतात. सरांना आज जो विषय दिलेला आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे प्रतीक, सिम्बल ऑफ नॉलेज. तर सरांना मी विनंती करेल की ते कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि आम्ही धम्मश्रवण करायला सगळे तयार आहोत. ज्ञान दानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर्वप्रथम मी बुद्ध धम्म आणि संघ, माझा आवाज येतो ना व्यवस्थित? हो सर, आवाज येतोय. त्या त्रिरत्नांना त्रिवार वंदन आणि अभिवादन करतो. स्वदेशाहू बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला देखील, त्यांच्या संघर्षाला देखील या ठिकाणी त्रिवार वंदन आणि अभिवादन करतो. बौद्ध रहिवासी संघ यांच्या माध्यमातून आज आपण हा वर्षावासाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचं हे 8वं पर्व आहे. आणि सातत्याने 8 वर्षापासून हा कार्यक्रम होत असतो आणि गेली 30 वर्ष बौद्ध रहिवासी संघ विविध सामाजिक उपक्रम राबवतं. त्या सर्व बौद्ध रहिवासी संघाच्या सदस्यांच्या प्रती मी मंगल कामना त्या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आज हे 10वं पुष्प आहे आणि आजचा जो विषय मला देण्यात आलेला आहे तो आहे सिम्बल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या विषयावरती मांडण्याच्या पूर्वी मी या ठिकाणी माझी ही जी स्क्रीन आहे ते शेअर करू इच्छितो. म्हणजे आपल्याला अनेक कोटेशन मला द्यायचे आहेत ते या ठिकाणी करता येतील. तुम्हाला तिकडनं परवानगी द्यावी स्क्रीन शेअर करण्याची. आहे का? हो सर, परवानगी आहे, तुम्ही शेअर करू शकता. एक मिनिट, इथं ऑप्शन येत नाहीये. चालेल, दिसतं का सर आता? हो सर, दिसतं. प्रेझेंटेशन. थँक्यू. मला वाटतं मी व्हिडिओ बंद करावा म्हणजे व्यवस्थित मला हे करता येईल. हो चालेल चालेल. नेटमध्ये कसं ग्लिच येतो. ठीक आहे ठीक सर, आहे. म्हणजे परवानगी असेल तर बंद करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक तसेच ज्यांनी मला ही संधी दिली असे आमचे मार्गदर्शक आदरणीय इंगळे सर, इथे उपस्थित सर्व आपल्या सर्वांना माझा आधी क्रांतिकारी जय भीम. नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बल ऑफ नॉलेज या विषयावरती बरंच बोलण्यासारखं आहे आणि अनेक जण आपण चळवळीमध्ये काम करतो, आपण त्या संघर्षातून पुढे आलेलो आहोत. त्यामुळे ह्या विषयाबद्दल आपल्याला अनेक अंगाने त्याची ती माहिती आहे. तथापि एक काही 3-4 जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मला वाटतं ह्या ठिकाणी ह्या विषयाच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडण्याची संधी मला वाटतं ही प्राप्त झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जनता नावाचा पेपर होता त्या पेपरचा खास अंक 1933 ला छापण्यात आला होता. तो खास अंक मी हे व्हिडिओ झाल्याच्या नंतर, लेक्चर झाल्याच्या नंतर आपल्याला दाखवेल. आणि त्या जनताच्या खास अंकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती 1933 ला श्रीयुत नारायण रामचंद्र मोरेजी, जे नवजीवन नावाचं त्यावेळेस एक पत्र चालायचं, त्याचे संपादक होते आणि त्यांनी बाबासाहेबांवरती 1933 ला कविता केली होती.
त्या खास अंकामध्ये. त्या खास अंकामध्ये अतिशय सुंदर असे लेख आहेत. कवी काय म्हणतो, 1933 ला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आपण कार्य बघतो, त्यांची जी चुणूक जी आहे, त्यांचं जे नाव आहे ते त्याच काळामध्ये पूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये केलं होतं. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की आज आमच्या प्रयत्नामुळे बाबासाहेब लोकांपर्यंत गेले, तर त्यामध्ये काही तथ्य नाही, कारण हे आता आपण ओघानच या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कवी काय म्हणतो की वाळूमध्ये सुवर्ण सोज्वल रत्नसागरात, तसा चमकशी सदा स्वतेजे तू या देशात. 1933 ची कविता आहे. मृतप्राय निज समाज देही प्राण ओतिलेस, शिशिर संपला स्वैर संचरे वसंत उल्हास. कुशल धुरंधर भीम बहादर तू निर्भय वीर, भोंग्यांचे पावित्र्य निजपदी त्वा केले ठार. जन क्षुब्धार्णव जरी धरी तव वाट अडवून, तरी तव धैर्या तव शौर्याचे भर ओसंडून. क्षुब्धार्णव म्हणजे रागामध्ये आलेला हा सागर, म्हणजे ही जी जनता आहे भारतातली ब्राह्मणी धर्मामुळे, तिचं जे तत्वज्ञान जीवनाचं आहे, त्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्येच फुले शाहू आंबेडकर वाद हे प्रतिस्रोतगामी असे आपले तत्वज्ञान असल्यामुळे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगायचे की जातपात सोडून तुम्ही या, राष्ट्राच्या निर्मितीसाठी, आत्मोन्नतीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी एकत्र या, तो लोकांना वाटायचं की आमच्या काही धर्माच्या विरोधात असलेला व्यक्ती आहे. म्हणून हा जो ही जी जनता होती ती रागात जरी असली तरी बाबासाहेब तुम्ही कसे होते, तुम्ही धैर्य आणि शौर्याने, तुमची वाट जरी त्यांनी अडवली असली तरी तुम्ही धैर्याने आणि शौर्याने त्याच्या समोर गेलात. गिरीवरी झडती जललहरींच्या फैरीवर फैरी, परी निश्चल निष्कंपन गिरीची शांत उभी स्वारी. नभा निलिमा सुवास सुमना कांती सुवर्णाला, तसा खरोखर महाभाग तू प्रिय भारत भोला. किती करावा तुझ्या गुणांचा गौरव मी आज, न कळे केवी तुझला अर्पू शब्दांचा साज. हे बाबासाहेबांच्या बद्दल ही जी कविता आहे बोरे साहेबांनी केलेली, अगदी त्याच कवितेचा जो आशय आहे, मला वाटतं आज या वर्षावासानिमित्त आपल्या सर्वांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल तो आशय आहे. सिम्बल ऑफ नॉलेज. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचं प्रतीक होते. ते ज्ञान आणि नॉलेज ज्याला आपण म्हणतो, आणि सिम्बल प्रतीक जे आहे, प्रतीकावरती बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहायला घेतला होता. म्हणजे प्रतीक किती महत्वाचं असतं तर हा आपण या ठिकाणी बघू शकता. कॅन आय बी अ हिंदू, सिम्बल्स ऑफ हिंदुइझम नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहायला घेतला होता. त्याची स्कीम, योजना देखील बाबासाहेबांनी लिहिली होती, तथापि तो ग्रंथ पूर्णत्वास गेला नाही. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती आपल्याला व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये उपलब्ध आहे, सिम्बल्स. तर बाबासाहेब याच्यामध्ये काय लिहितात बघा, आपल्याकडे याचा इंडेक्स उपलब्ध आहे. बाबासाहेब सांगतात की प्रतीक जे आहे ते कुठल्याही विषय वस्तूचा जो अंतरंग आहे, सोल त्या अर्थाने, आत्मा या अर्थाने तो घ्यायचा नाही लिटरली, तो अंतरंग दाखवतो. तसं बाबासाहेब जर सिम्बल ऑफ नॉलेज असतील तर नॉलेजचं अंतरंग नेमकं काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. 12 फेब्रुवारी 1938 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय महत्वाचं युवकांच्या समोर हे ज्ञान काय आहे, विद्या काय आहे, शिक्षण काय आहे याबद्दल एक स्पीच दिलं होतं. आणि ते स्पीच उपलब्ध आहे खंड क्रमांक 18 भाग 2 मध्ये. ती स्पीच मला वाटतं आपल्या समोर आम्ही या ठिकाणी अधोरेखित करतो. बाबासाहेब काय सांगतात त्या स्पीच मध्ये, बाबासाहेबांनी महत्वाचे हे मुद्दे अधोरेखित केले होते की आपल्या समोर उदात्त ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. ती ज्ञानाची पूर्वतयारी आहे आणि ते ज्ञान संपादन करण्यासाठी फार मोठं तप करावं लागतं. त्यामध्ये बुद्धीचा विकास आला. ते करत असताना तुम्ही निराश होता कामा नये. तुमच्यामध्ये आशा आणि विश्वास कायम राहायला पाहिजे. त्यासोबत तुमच्यामध्ये उच्च महत्वाकांक्षा असली पाहिजे. आजूबाजूला जरी असत्याचा बोलबाला दिसत असला तरी लक्षात ठेवायचं, सत्याचा विजय होतो. आणि असत्याचा बोलबाला असल्यामुळे आपण स्वतः दुटप्पी व्हायला नाही पाहिजे. आणि केवळ विद्या कामाची नाही तर विद्येसोबत शील देखील हवं, आणि त्यासाठी धर्मभावना असते. आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अधोरेखित केली होती. आय कोट बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब म्हणतात, हा संदेश जरी तरुणांना असला तरी मला वाटतं हा सर्वांसाठी संदेश आहे.
नेहमी आपल्या पुढे उदात्त ध्येय ठेवलं पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावा लागतो. आणि म्हणूनच आपल्यात एक मन रूढ आहे, तपा अंती फळ. कार्य हे आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे, आणि आज आपण जर बघायला गेलं तर समाजोन्नतीचे देखील का असेना, कशाचे की असेना, त्यासाठी सतत प्रयत्न कराव्यास हवेत. माणसाने त्या कार्यात स्वतः वाहून घेतलं पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत जे 15 मिनिटं टेबलवर सतत बसून शकत नाहीत. त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते, चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही. जगात खोळी माणसे फारच थोडी निपजतात, तसंच बुद्धीचा विकास करणे हे दरेकाच्या हातात आहे. 24 तासापैकी 20 तास सतत टेबलवर बसून काम करता आलं पाहिजे. आणि बाबासाहेब पुढे सांगतात, मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत 20 तास 18 तास बाबासाहेबांनी, इथे 20 तास सांगतात बाबासाहेब, बसून काम केलेलं आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवायचा आहे त्याने तप केलं पाहिजे आणि श्रम देखील केलं पाहिजे. पुढे बाबासाहेब काय सांगतात की निराश होता कामा नये. ज्या दिवशी तो आशा सोडेल त्या दिवशी तो जगला काय आणि मेला काय सारखंच होतं. आज बघा, आणि हे विद्या ज्ञान संपादन केल्याच्या नंतर देखील घरी नाही बसायचं, आपल्याला उच्च महत्वाकांक्षा देखील असली पाहिजे. हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे, सत्याच्या विजयाबद्दल आणि ह्या जवळपास अनेक गोष्टी. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात की आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या, बाबासाहेब सांगतात. आणि हे दिस इज 1938 आणि आज बघा 2021 आहे. आणि बाबासाहेब सांगतात की ते जेव्हा विद्यार्थी दशेत होते त्यावेळेस ह्या सवलती नव्हत्या, 38ला त्या प्राप्त झाल्या. आणि आज तर बघा, आज आपल्याला किती त्या प्राप्त झाल्या. बाबासाहेब सांगतात, आम्हाला त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मला येथील विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी एक बकरी, सरपंच, चूल, आठवड्याचा बाजार वगैरे सामान 8x8च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असेल. तुमच्या सुदैवाने ही स्थिती बदलली आहे. साधनांच्या अभावी शिक्षण घेता येत नाही अशी जर आपण तक्रार केली तर ती निराधार ठरेल. पुढे बाबासाहेब सांगतात की ही जी विद्या तुम्ही प्राप्त कराल तिची पण मला मात्र भीती वाटते. कारण काय, बाबासाहेब सांगतात की शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील आणि सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात आला. आणि म्हणून विद्या जी आहे, नॉलेज जे आहे ज्याला आपण म्हणतो, त्यासोबत शील आणि सौजन्य, बाबासाहेबांना सिम्बल ऑफ नॉलेज आपण म्हणतो. याचा अर्थ त्या नॉलेज मध्ये देखील ते नॉलेजचे जे अंग आहे त्यामध्ये शील आणि सौजन्य आणि अनेक गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. बाबासाहेबांचं नेमकं म्हणणं काय होतं. बाबासाहेब सांगतात की हे विद्येसोबत कधी येतं तर व्यक्ती धार्मिक असल्याच्या नंतर येतं. ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तर बाबासाहेब काय सांगतात बघा की अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडे जर शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिक्कार असो अशा शिक्षणाचा. म्हणजे जर तुम्ही गरीब जनतेला, दलित, वंचित, शोषित, पीडितांना तुमच्या शिक्षणाचा उपयोग करून जर का दाबून ठेवण्यासाठीच करत असाल तर या शिक्षणाचा धिक्कार असो. या दृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्वाचं. आणि पुढे बाबासाहेब सांगतात, अलीकडील तरुणामध्ये धर्माबद्दल औदासीन्य दिसतं. धर्म हा गांजा आहे असं म्हणतात. परंतु माझ्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, तो माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच आहे. हे देखील बाबासाहेब या ठिकाणी अधोरेखित करतात. आणि म्हणून म्हणजे बघा, नॉलेज जे आहे त्याचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान शील, सौजन्य, धम्मामध्ये आहे. ही गोष्ट या ठिकाणी बाबासाहेबांनी अधोरेखित केली आपल्याला दिसते. आणि म्हणून बौद्ध रहिवासी संघ जो वर्षावासाचं 8वं पर्व आहे, त्या वर्षावासाचा काळ आपल्याला हा धम्माचा जो अग्नी आहे प्रज्वलित ठेवण्यासाठी हा फार आवश्यक आहे आणि धार्मिक होण्यासाठी फार आवश्यक आहे. कारण ते अधिष्ठान आहे असं बाबासाहेबांनी वारंवार त्यांच्या ग्रंथामध्ये, स्पीचेसमध्ये अधोरेखित केलं आपल्याला दिसत. मला सांगायला फार आवडेल, 11 सप्टेंबर 1938ला
म्हणजे हे आपण आता एक कोटेशन बघितलं 12 फेब्रुवारी 38चं, आणि बाबासाहेबांचं 11 सप्टेंबर 1938चं, म्हणजे योगायोग बघा, आज 83 वर्ष झाली. आज आपण 11 सप्टेंबर 2021 ला बसलो, आणि त्याबद्दल मी इंगळे सरांचं अतिशय त्या ठिकाणी धन्यवाद मानू इच्छितो. त्यांनी मला परत एकदा पुनश्च एकदा संधी दिली, आणि वर्षावासानिमित्त बौद्ध रहिवासी संघाचं देखील मी अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही मला या ठिकाणी. आणि योगायोग बघा, आज 83 वर्ष झाली बाबासाहेबांच्या भाषणाला. ते काय होतं तर ते देखील मी आपल्या समोर त्या ठिकाणी मी मांडू इच्छितो. बाबासाहेब काय सांगतात की विद्या कशी बाबासाहेबांनी प्राप्त केली. आपण सिम्पल ऑफ नॉलेज असं बनतोय, तुम्ही इंटरनेट उघडा, गुगल उघडा, सिम्पल ऑफ नॉलेज टाकलं तर एकच व्यक्ती येतात, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का याच्या पाठीमागे फार मोठा संघर्ष आहे, तप आहे. ते काय एका दिवसामध्ये, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. बाबासाहेब काय एका दिवसात घडलेली व्यक्तिमत्व नाही. अतिशय मोठं श्रम, तप त्या पाठीमागे बाबासाहेबांचं आहे. आणि ते जोपर्यंत आपण करणार नाहीत आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये ती प्रेरणा आपण जागृत करणार नाहीत, तोपर्यंत बाबासाहेबांना जो अपेक्षित प्रबुद्ध भारत, एनलायटन इंडिया होतं, त्याकडे आपल्या वाटचालीमध्ये अडथळे निर्माण होत राहतात. बाबासाहेब काय सांगतात, गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबीतला गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असं नाही. आता आपण ते बघितलं. हे 11 सप्टेंबर 38चं भाषण आहे बाबासाहेबांचं परत. आणि बाबासाहेब काय सांगतात की कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निवडू शकत नाही. जन्मकर्म विभागशः, जन्मतःच व्यक्ती हे असतो, हे तर ब्राह्मणी तत्वज्ञान झालं. बाबासाहेब सांगतात जन्मतः कोणी असं नसतं, त्याला त्यासाठी दीर्घोद्योग करावा लागतो. बाबासाहेब सांगतात की विद्यार्थी दशेत असताना हे अतिशय महत्वाचं बघा, इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात, तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलाय. विचार करा, बाबासाहेबांची बुद्धिमत्ता कोणत्या प्रतीची होती, किती हिमालया एवढी मोठी होती. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण केला, आणि ही कबुली बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी दिली. आणि बाबासाहेब काय सांगतात, हे करण्यासाठी 24 तासापैकी 21-20 तास मी बसलेलो आहे. जरी आज माझी 40 उलटून गेली असली तरी 24 पैकी मी 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करू शकतो. तर अलीकडच्या तरुणावरती आश्चर्य देखील बाबासाहेबांनी ओढलेत, ते आपण बघू शकता. तर हे दीर्घोद्योग व कष्ट करण्याचं यश प्राप्त होतं. पुढे बाबासाहेब पदवी जी असते, डिग्री, आपण बाबासाहेब म्हटलं की डिग्री आपण बघतो, तर बाबासाहेबांच्या डिग्र्यांबद्दल मत काय होतं. आता पीएचडी बद्दल सध्या फेसबुकवरती फार चर्चा सुरू आहे. जे सोशल मीडियावरती असतात त्यांना माहित आहे, आपला बाजूचाच जो देश आहे त्या ठिकाणी तालिबानचं राज्य आलंय, आणि तालिबानच्या काही लोकांनी पीएचडी बद्दल काय ते स्टेटमेंट आपण बघितलं. तर बाबासाहेबांचं स्टेटमेंट ह्या ठिकाणी नुसत्या पदव्या मिळवण्यानं काही होणार नाही. कारण पदवी काय असते, व्हॉट इज डिग्री, हे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधन सामग्री आहे. डिग्रीचा डेफिनेशन बाबासाहेबांनी दिली, काय आहे, पदवी हे ज्ञान नाही, तर शिक्षकाची मदत तुम्हाला लागणार नाही. तुम्ही स्वतः आयसोलेशन मध्ये बसून ज्ञानार्जन करण्यासाठी जी साधन सामग्री तुम्हाला लागते ती तुम्हाला डिग्री मधून मिळत असते. विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्तेचा संबंध नाही. आणि बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं होतं, रामानुज नावाच्या व्यक्तीचं. हे मोठे सायंटिस्ट, वैज्ञानिक होते, ठीक आहे, आणि हे तिथे गेले. हे उदाहरण आपण वाचावं. ते गणिताचे प्राध्यापक होते, आणि तिथे गेल्याच्या नंतर ब्राह्मण धर्मानुसार थंड पाण्याने आंघोळ करावी लागते रोज सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर. आता इंग्लंड हा देश, तिथे बर्फ, तरी देखील हे धर्माच्या आज्ञांनी काही मोडले नाही, आणि रोज रोज आंघोळ करायचे, आणि त्यांना निमोनिया झाला, त्यामध्ये त्यांची मृत्यू झाला. आणि बाबासाहेब म्हणले की एवढे शिकलेले वैज्ञानिक लोक देखील जर असे धर्म अंध असतील तर त्याचा काही उपयोग नसतो. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात, माणसाने जन्मभर जरी शिकायचं मनात आणलं तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार फार तर जाता येईल. आणि परत तो जो मुद्दा आपण अधोरेखित केला,
शिलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो बाबासाहेबांचा आपला संदेश होता एज्युकेट, तर ह्या एज्युकेटचा नेमका अर्थ काय? एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज. एज्युकेटचा अर्थ केवळ अकॅडमिक इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते अकॅडमिक इंटेलिजन्स आहे असा याचा अर्थ नाही. ते महत्वाचं आहे आणि ते घ्यायलाच सांगितलं बाबासाहेबांनी. डिग्र्या संपादन केल्याच पाहिजेत, त्याला काही दुसरा पर्याय नाही. पण त्यासोबतच आपल्याला सोशल इंटेलिजन्स जे आहे, सामाजिक बुद्धिमत्ता जी आहे ती देखील त्या व्यक्तीमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. लोकांच्या हितासाठी ह्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या. मला वाटतं वेळ फार कमी असल्यामुळे मी जेवढं काही तयारी केली तेवढी मांडणार नाही, थोडक्यामध्ये फक्त मांडेल आणि आपण पुढे जाऊया. अपुरं विद्यार्जन बाबासाहेब सांगतात उपयोगाचं नाही. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री. सर तुम्ही वेळ घेऊ शकता सर, आहे भरपूर वेळ आहे ना सर? सर घ्या तुम्ही, घ्या तुमच्या हिशोबाने वेळ घ्या. चालेल, कम्प्लीट केलं तर हो करा सर, करा करा. वेळ आहे, भरपूर आहे. थँक्यू सर. हो सर घ्या ना. तर डिग्र्यांचा देखील फार महत्वाचा आहे असं हे देखील बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 14 सप्टेंबर नोव्हेंबरचं 1954चं भाषण आहे बाबासाहेबांचं. बाबासाहेब सांगतात अपुरं विद्यार्जन उपयोगाचं नाही. आणि बाबासाहेब काय सांगतात त्या भाषणामध्ये की दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी 2 मिनिटात करू शकतो. त्याचं कारण मी फारच शिकलो आहे हे. तसेच तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांच्या डिग्री घेतल्या होत्या, ऍटलिस्ट त्यासाठी तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. अपुरं विद्यार्जन करून काही उपयोगाचं नाही. परीक्षा कुणीही पास होऊ शकतं, नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळवण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखवलं पाहिजे. हा मुद्दा बाबासाहेबांनी या भाषणामध्ये अधोरेखित केला होता. रचनात्मक कार्य हे देखील मला वाटतं सिम्बॉल ऑफ नॉलेज आपल्याला बघायचं नेमकं काय आहे, आणि सिम्बॉल ऑफ नॉलेजच्या पलीकडे आपल्याला बाबासाहेबांना बघायचं आणि ते नेमकं काय होतं ते देखील आपण ह्या ओघामध्ये आपण बघू. पुढे बाबासाहेबांनी आदेश दिला की विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री हे पंचतत्व आहे तुमच्या ज्ञानाच्या अधिष्ठानाचं. त्या पंचतत्वानुसार आपण गेलं पाहिजे, त्यानुसार आपण हे केलं पाहिजे. हे अधिष्ठान महत्वाचे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी उद्धृत केले होते. सिंबल बाबासाहेबांच्या अभ्यासाची एक पद्धती होती. बाबासाहेबांनी ती वेळोवेळी सांगितलेली पण आहे. फ्लॅश कार्ड बाबासाहेब त्या काळामध्ये वापरायचे. त्यानंतर बाबासाहेबांच्या पद्धतीबद्दल एक सांगण्यात आलं होतं की बाबासाहेब त्यांच्या प्रोफेसर्सना एक विषय समजा फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स अभ्यास करायचा आहे, तो इकॉनॉमिक्स वरती जगभरात जेवढे दर्जेदार ग्रंथ आहेत त्यांची बाबासाहेब आंबेडकर विविध प्राध्यापकांकडून लिस्ट घ्यायचे आणि त्या लिस्टमध्ये मोस्ट आपण कुठल्या याच्यातून आपल्याला सबस्टन्स भेटेल याची ती परत त्याची दुसरी क्रॉस लिस्ट तयार करायची आणि त्यानंतर लायब्ररीत जायचे. म्हणजे 100 पुस्तकांची लिस्ट असेल इकॉनॉमिक्स वरती पूर्ण जगातल्या दर्जेदार ग्रंथांची, ती छाटून बाबासाहेब 10 ग्रंथापर्यंत आणायचे, लायब्ररीत जायचे आणि ते 10 ग्रंथ घेऊन टेबलवरती बसायचे आणि त्या 10 ग्रंथांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास बाबासाहेब करायचे आणि मग त्याचं नोट्स काढायचे आणि ते नोट्स जे आहेत ते आज देखील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आहेत असं मी ऐकलंय. ही बाबासाहेबांची मेथड होती. म्हणजे त्यांच्या टेबलवरती जगातले समजा एक विषय आहे तर त्याचे दर्जेदार ग्रंथ एकत्र घेऊन आणि त्याचा ते परिपोष बाबासाहेब आंबेडकर करायचे. ही त्यांची पद्धत होती. 20-20 तास बाबासाहेब स्वतः सांगतात बसायचो. 4 तास झोप बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी दशेमध्ये घेतलेली आहे आणि हे देखील आपण या ठिकाणी बघू शकतो. 24 मार्चला 2020 मी एक लेख लिहिला होता. लॉकडाऊन आपला घोषित झाला होता बघा 21 दिवसांचा, आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी. त्यावेळेस मी हा लेख लिहिला होता. तो काय होता की बाबासाहेब आंबेडकर अभ्यास कसं करायचे त्याचं एक उदाहरण संविधानाच्या विषयाबद्दल आपल्याला मिळतं. तर चांगदेव भगवान खेरमोडेजींनी हा जो बाबासाहेबांच्या जीवनातला जो आहे तो या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. 14 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला ऑफिसमध्ये बंद केलं. 14 दिवस 14 डेज. याचं कारण काय होतं
तर 1919चा जो कायदा होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, साऊथ बोरो कमिशन आपल्याला आठवत असेल, तर त्यानुसार 10 वर्षानंतर संवैधानिक अधिकारांच्या वाढी करायची का कसं करायचं त्याबद्दल एक कमिशन नियुक्त करायचं होतं. ते कमिशन आलं होतं इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, ज्याला आपण पॉप्युलरली सायमन कमिशन म्हणतो. आणि सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं ते कशासाठी, तर संविधान निर्माण करण्यासाठी. त्या संविधानामध्ये सर्व समाज घटकांचे कोणते कोणते अधिकार असले पाहिजेत, कसे असले पाहिजेत याची ती चर्चा होती. आणि मग ते जेव्हा आले होते, येणार होते, ही गोष्ट सर्वांना बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मुंबई विधानसभा, बॉम्बे प्रोव्हिन्शियल आपण त्यावेळेस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बघतो, त्याचे आमदार त्यावेळेस बाबासाहेब होते. तर त्यांना इन ऍडव्हान्स माहित होतं की सायमन कमिशन येणार आहे. आणि मग अशा वेळेस संविधानिक प्रश्नावरती चर्चा होणार होती. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं, सायमन कमिशन येण्याच्या अगोदर संविधानावरती माझा सर्वांगीण अभ्यास झाला पाहिजे, परत एकदा रिव्हिजन झालं पाहिजे, त्याबद्दल बाबासाहेबांनी कसं काम केलं होतं बघा. हे चांगलं भगवान खेरबोडेंनी तो प्रसंग लिहून ठेवलाय. तर ते सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी मित्राकडून 400 रुपये घेतले काही जणांकडून, आणि ते पैसे घेऊन ते दुकानात गेले. 850 रुपयाचे म्हणजे उधारी, अर्धे पैसे उधारीवरती पुस्तक घेतले. 15 ते 20 ग्रंथ घेतले होते दर्जेदार जगातले संविधानावरचे. आणि ते घेऊन बाबासाहेब आंबेडकर ऑफिसकडे गेले, ऑफिसमध्ये बसले आणि अभ्यासाला त्यांनी सुरुवात केली. परंतु लोक बाबासाहेब भेटायला यायचे, तर त्यांचे जे अंगरक्षक होते आणि चळवळीतले कार्यकर्ता बडके बुवा यांना त्यांनी सांगितले, बघा बाहेरून दरवाजाला कुलूप लावायचं ऑफिसच्या, मला चहा जेवणाची वगैरे व्यवस्था खिडकीतून करायची आणि कोणाला येऊ द्यायचं नाही. बडके बुवाने तेच केलं आणि ऑफिसच्या बाहेर कुलूप लावून त्या दरवाजाच्या समोर त्यांनी बाग ठेवला, त्या बागावरती झोपायचे बडके बुवा. आणि हा जो क्रम आहे बाबासाहेबांचा, तो संविधानिक मूल्य जे आहेत किंवा संविधानाचा जो अभ्यास आहे जगातल्या संविधानांचा, तो 2 आठवडे 14 दिवस बाबासाहेबांनी स्वतःला त्या ऑफिसमध्ये पोहोचून घेतले. हे खंड क्रमांक 2 पृष्ठ क्रमांक 187 उपलब्ध आहे. म्हणजे बघा प्रेरणादायी हा म्हणजे किती प्रेरणा बाबासाहेबांनी घ्यावी. आणि असं म्हणतात की ते 14 दिवस बाबासाहेबांचा अभ्यास केला होता, त्यामध्ये त्यांचं आणखी संविधानाबद्दलचं जे अधिष्ठान आहे ते पक्क झालं, बैठक झाली होती, असं देखील अनेक अभ्यासकांचं म्हणणं आपल्याला पुढे दिसतं. तर हे जो अभ्यास आहे, हे जे नॉलेज आहे, हे जे ज्ञान आहे, विद्या आहे, ही नेमकी कशासाठी, याचा हेतू नेमका काय. कारण आज देखील अनेक आपले विद्यार्थी अभ्यास करतात, डिग्र्या घेतलेल्या आहेत, विद्वान आहेत, परंतु महत्व आहे ह्या ठिकाणी हेतूचं, ऑब्जेक्टिव्ह काय है ना, ही विद्या नेमकी कशासाठी, हे नॉलेज नेमका कशासाठी, फॉर व्हॉट पर्पज, हा सर्वात मोठा प्रश्न. आणि याचं उत्तर बाबासाहेबांना लहान असतानाच माहित होतं, तरुण वयातच माहित होतं. सयाजीराजे गायकवाडांनी जेव्हा घोषणा केली की मी काही विद्यार्थ्यांना अमेरिकेला शिकवायला पाठवणार आहे स्कॉलरशिप देऊन, तर बाबासाहेब म्हटले मला पण जायचं. त्यांचे केळुसकर गुरुजी, उपाख्य कदम गुरुजी यांनी बाबासाहेबांना घेऊन गेले. तर त्या ठिकाणी सयाजीराजे गायकवाडांसोबत बाबासाहेबांची चर्चा झाली होती. ती चर्चा आज आपल्याला उपलब्ध आहे. बाबासाहेब गेले आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस काय ते सर्व फॉर्म वगैरे भरला स्कॉलरशिपसाठी. आणि जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यूचा, त्या स्कॉलरशिपसाठी इंटरव्ह्यू पण होता अमेरिकेच्या स्कॉलरशिपसाठी, मग सयाजीराजे गायकवाड म्हणाले की तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा असं वाटतं. तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मला अमेरिकेला जाऊन काय करायचंय, तर समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स अभ्यास करायचा. महाराजांनी विचारलं, या विषयांचा अभ्यास करून पुढे तू काय करणार आहेस. बाबासाहेबांनी उत्तर काय दिलं बघा, या विषयाच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गांनी मी समाज सुधारण्याचं कार्य करेन. महाराज हसून म्हणाले, पण त्याच्यात अट होती त्या स्कॉलरशिप मध्ये, तू आमची नोकरी करणार आहेस, मग तुला अभ्यास करणे, नोकरी करणे व समाजसेवा करणं या गोष्टी कशा पार पाडता येतील. तर बाबासाहेबांनी फार उत्तर दिलं, महाराजांनी मला तशी संधी दिली तर मी या सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने पार पाडेन. मी तोच विचार करत आहे, तुला अमेरिकेला पाठवण्याचा मी
विचार करीत आहे तू जाशील काय, आणि बाबासाहेब हो म्हणाले. आणि पुढचा आपल्याला इतिहास माहिती. कोलंबिया विद्यापीठामध्ये जायच्या अगोदर, म्हणजे अभ्यास करण्याच्या अगोदर, ते ज्ञानार्जन करण्याच्या अगोदरच बाबासाहेबांचा हेतू फिक्स होता. समाजाची अवनत अवस्था कशी सुधारायची हे मला ह्या अभ्यासातून कळेल, यासाठी मला नॉलेज हे ज्ञान संपादन बाबासाहेबांनी काय केलं. आता सिम्बॉल ऑफ नॉलेज उगाच नाही म्हणत बाबासाहेबांना. अकॅडमिक्स मध्ये म्हणजे आपण जर बघायला गेलं तर अनेक लोक, म्हणजे बाबासाहेबांच्या तुलनेत बघायला गेलं तर अनेक, आईन्स्टाईनला सिम्बॉल ऑफ नॉलेज का नाही म्हणत, का नाही म्हणत आईन्स्टाईनला, वाय? ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तर जगानं मान्य केलं की बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेज, कारण नॉलेज हा शब्द केवळ एक संज्ञा नाही, त्याच्या पाठीमागे फार मोठं तत्व आहे. नॉलेज हा फिलॉसॉफीमध्ये एपिस्टेमॉलॉजीचा तो प्रश्नच आहे. जर फिलॉसॉफीचे कोणी या ठिकाणी अभ्यासक असतात तर ते माहिती आहे एपिस्टेमॉलॉजी मध्ये कसं तो त्याबद्दल चर्चा होत असते. आणि बाबासाहेबांच्या मग डिग्रीज आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत. MA, MSc, DSc, PhD, LLD, डिलीट, बार ॲट लॉ, ह्या डिग्रीज बाबासाहेबांनी घेतल्या. 8-10 वर्षाचा अभ्यास करून 2-2 वर्षामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण केलेला आपल्याला या ठिकाणी आढळते. आपण बघितलं की हेतू जो आहे नॉलेजच्या पाठीमागचा, ज्ञान संपादन करण्याच्या पाठीमागचा, विद्यार्जन करण्याच्या पाठीमागचा, तो हेतू बाबासाहेबांचा स्पष्ट होता. म्हणजे आपण तथागत गौतम बुद्धांचं बघितलं जीवन, तर तथागतांनी तो जो शोध घेतला, बोधी काय आहे, तर बोधी ही जगाला दुःखातून मुक्त करण्यासाठी, म्हणजे आधी हेतू फिक्स होता आणि नंतर त्यासाठीचे प्रयत्न. अगदी तसंच बाबासाहेबांच्या ह्या ठिकाणी आपण बघाल. आणि बाबासाहेबांनी जेव्हा ते अभ्यास करायचे त्याच वेळेस त्यांच्या ज्ञानाची चमक लोकांना, जगाला दिसली. त्याच वेळेस वयाच्या 24व्या वर्षी बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया सारखा ग्रंथ लिहिला होता, ट्रॅक्ट लिहिलं होतं. भारतातील जातीचा उगम कसा झाला, त्याचं मेकॅनिझम काय आहे, जेनेसिस काय आहे, हे बाबासाहेबांनी वयाच्या 24व्या वर्षी तो ग्रंथ, तो एसे, रिसर्च प्रबंध त्यावेळेस बाबासाहेबांनी लिहिला होता. एवढंच नाही, आपल्याला आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांचं जे MScचा त्यांचा थेसिस आहे, कोलंबिया विद्यापीठामध्ये तो सबमिट केला होता, त्यांचे प्रोफेसर होते एडविन सेलिग्मन सर. त्यांनी बाबासाहेबांच्या त्या थेसिसला प्रस्तावना दिली 1924ला. हे बघा, हा काळ बघा कोणता. आणि ह्या प्रस्तावनेमध्ये काय म्हणतात ते, बाबासाहेबांचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास आणि इकॉनॉमिक्सवर त्यांनी जेव्हा प्रबंध लिहिला, तर एडविन सेलिग्मन अमेरिकन प्रोफेसर बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलतात बघा. 1924ला, म्हणजे बाबासाहेब हे बाहेरची क्रांती वगैरे आपलं तो फार आणखी दूर आहे. ते जनतेमध्ये बाबासाहेब प्रस्थापित होणं हे, म्हणजे 1919 जरी बाबासाहेब आले असतील तरी हे 24चा काळ बघा आणि त्या आधीचा काळ बघा. एडविन सेलिग्मन काय म्हणतात की बाबासाहेबांनी ह्या ग्रंथामध्ये जी चर्चा घडून आणली आहे, त्या चर्चेतून जे काही आम्हाला धडे मिळतील, त्या धड्यातून इतर देशांना बराच फायदा होणार आहे. आणि बाबासाहेबांचे ह्या रिसर्च मधले जे धडे आहेत आर ऍप्लिकेबल टू अदर कंट्रीज ऍज वेल. आणि पुढे काय म्हणतात बघा, नो वेअर टू माय नॉलेज हॅज सच अ डिटेल्ड स्टडी ऑफ द अंडरलाइंग प्रिन्सिपल्स हॅज बीन मेड. 1924 पर्यंत ह्या विषयावरती कोणीही एवढी डिटेल मध्ये स्टडी केली मला तर बघण्यात नाही कोणी. बाबासाहेबांनी केली होती. विचार करा, त्यांनी कबूल केलं. पुढे सेलिग्मन सांगतात की आमच्या अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम आहे बजेटचा, बजेट कशा पद्धतीनं राज्य आणि केंद्रामध्ये वाटप व्हावं, आणि त्यामध्ये प्रश्न होता शाळांचा. तो आपल्याकडे आजही आहे. अनेकांना ते माहित आहे शाळेला काय बजेट द्यावं किंवा कसं द्यावं. आणि केंद्र राज्याचं भांडण आपल्याला माहितच आहे, ते फेडरल स्ट्रक्चर मध्ये. अगदी तसंच भांडण त्या ठिकाणी होतं अमेरिकेमध्ये. तर एडवर्ड सेलिग्मन म्हणतात, काय म्हणतात बघा, की बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी जी चर्चा केलेली आहे फायनान्सची, कशा पद्धतीने फेडरल स्ट्रक्चर मध्ये ते वाटता येईल, फिस्कल रिलेशन जे असतात, याचा आम्हाला फार मोठा फायदा होणार आहे. आमची बाबासाहेबांना विनंती की तरी आणखी डीपर त्याच्यामध्ये जावं. म्हणजे बघा, बाबासाहेबांच्या ज्ञानाची चुणूक त्याच काळामध्ये दिसली. त्यांच्या ग्रंथावरती RBI हे आपल्या सर्वांना माहिती आहे, RBIचं आहे. कॉन्स्टिट्यूशन बद्दल माहिती आहे. धम्माचं पुनरुज्जीवन, जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की धम्माचं पुनरुज्जीवन, संविधान आणि आंबेडकर वाद जो आहे, हे 3 फार महत्वाचे हे आपण जे ज्ञानाचं प्रतीक
ह्या चर्चेच्या सुरुवातीला सरांनी प्रस्तावनेत म्हटलं होतं. धम्म पुनर्जीवन करणं, कॉन्स्टिट्यूशन, त्यांचं साहित्य आज 21 खंड उपलब्ध आहेत आणि 21 खंडाचा आपण जर पृष्ठ मोजले बाबासाहेबांचे प्रकाशित साहित्याचे तर जवळपास 20K 20,000 पृष्ठ आहेत बाबासाहेबांचे लिखित. एवढ्या डिग्र्या घेणं, साहित्य डिग्र्या घेत असताना कुटुंब सांभाळणे, समाज सांभाळणे, संघटन सांभाळणे, संघटन तयार करणे, संघर्ष छेडणे, सत्याग्रह करणे, आंदोलन करणे, त्यासोबत 20,000 पृष्ठांचं साहित्य आज प्रकाशित आहे. आणखी अप्रकाशित भरपूर आहे. एक व्यक्ती एका जीवनात काय करू शकतो. सिम्बल ऑफ नॉलेज हे मला वाटतं फार आपण म्हणजे त्या दृष्टीने बघायला गेलं तर ही संज्ञा देखील बाबासाहेबांसमोर तोकडी पडताना आपल्याला मला वाटतं दिसेल. त्या परिप्रेक्षामध्ये आपण बघायला गेलं देशाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणजे बघा हेतू फिक्स होता. युटिलिटी जी आहे, निष्ठात्मक कार्य तुमचा विद्यार्थी झाल्यानंतर बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला होता, म्हणजे मोठा एक ग्रंथ होता. त्या ग्रंथाचं योजना देखील उपलब्ध आहे व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये. आणि त्या ग्रंथामध्ये एक खंड होता, एक पाठ होता, फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, हिंदूचं तत्वज्ञान. हा ग्रंथ आपण मुळात वाचला पाहिजे, फार महत्वाचा. जर आपल्याला RSSच्या आपलं हे जे रेशीम बागेतील किडे आहेत नागपूरच्या रेशीम बागेतील किड्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम हा ग्रंथ अतिशय महत्वाचा. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी कुठल्याही विषयवस्तूचं मूल्यांकन करायचं असेल तर त्याचा निकष बाबासाहेबांनी दिलाय. तो निकष आहे युटिलिटी अँड जस्टिस, न्याय आणि उपयुक्तता. जस्टिस मध्ये बाबासाहेब सांगतात म्हणजे तुम्ही कुठलंही तत्वज्ञान आणा, कुठलाही धर्म आणा, कुठलाही व्यक्ती आणा, त्याचं मूल्यांकन करायचं असेल तर त्याला 2 निकष, 2 मापदंड लावले पाहिजेत. आणि ते मापदंड बाबासाहेबांनी त्या ग्रंथात सांगितलेत, युटिलिटी अँड जस्टिस. युटिलिटी काय, उपयुक्तता, आणि जस्टिस काय. तर बाबासाहेब सांगतात जस्टिस म्हणजे न्याय, आणि या न्यायामध्ये 3 गोष्टी अनुस्यूत आहेत, समता, स्वातंत्र्य आणि मित्रता. समता, स्वातंत्र्य आणि मित्रता, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि लिबर्टी, हे देखील ह्या जस्टिस मध्ये अनुस्यूत असं बाबासाहेबांसाठी. आणि जेव्हा आपण युटिलिटी अँड जस्टिस हे बाबासाहेबांनी फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम लागू करून त्या ठिकाणी ते मूल्यमापन केलं, हे जर आपण बाबासाहेबांना लागू केलं तर बाबासाहेबांचं जीवन चरित्र कसं तेजपुंज होतं, हिमालयापेक्षा उंच होतं, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्याच्या जीवनाचं ध्येय भारतामध्ये समाजोन्नती, राष्ट्रोन्नतीसाठी होतं, लोककल्याणासाठी होतं. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अत्तानुहिताय, हे त्यांचं ते जीवन ध्येय होतं. दुःखातून मुक्त करणं, अनहेलेशन ऑफ कास्ट, म्हणजे अनेक प्रकारच्या शोषणातून भारतीय लोकांची मुक्ती व्हावी यासाठी त्यांनी काम केलं. आता पुढे बघा, हे जे नॉलेज आपण म्हणतो त्या नॉलेज मध्ये देखील बाबासाहेबांनी नंतर आपल्याला त्यामध्ये अनेक फरक, सूक्ष्म फरक देखील, सूक्ष्म भेद देखील केलेले बाबासाहेब दिसतात. ज्ञान असेल, लर्नेड मॅन, शिक्षित वर्ग असेल, इंटेलेक्च्युअल क्लास, बुद्धिवादी वर्ग असेल, यांना बाबासाहेबांनी प्रज्ञा जी आहे त्यापेक्षा निराळं मानलेलं आहे. प्रज्ञा एक आहे, विद्या एक आहे नॉलेज. म्हणजे बघा मला सांगायचं काय, एक आहे नॉलेज, ठीक आहे, आपण आज बाबासाहेबांना म्हणतो सिम्बॉल ऑफ नॉलेज, ही झाली विद्या किंवा ज्ञान आपण ज्याला म्हणतो. आणि दुसरं आहे बाबासाहेब म्हणतात ज्याला प्रज्ञा. आणि बाबासाहेबांनी याचं डेफिनेशन म्हणजे याचं इंग्लिश प्रतिशब्द दिलाय त्यांच्या ग्रंथामध्ये, व्हॉल्यूम नंबर 11 मध्ये आहे, बुद्ध आणि धम्मामध्ये. वर्षावासामध्ये आपण बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचतो. सद्धम्म म्हणजे काय ह्या त्या पाठमध्ये ते आपल्याला उपलब्ध आहे. बाबासाहेब प्रज्ञा काय आहे, इंग्लिश त्याचा तुलनात्मक शब्द, तो त्या शब्दाला दिला बाबासाहेबांनी इनसाइट. हा शब्द बाबासाहेब वापरतात. नॉलेज आणि इनसाइट. इनसाइट हे नॉलेज पेक्षा आणखीन उत्कर्ष म्हणजे फार मोठा बिंदू आहे, उच्च बिंदू आहे, त्याच्या पलीकडचा तो बिंदू आहे असं बाबासाहेब सांगतात. इनसाइट. आता हे इनसाइट काय, त्याआधी आपण हे बघूया. इंटेलेक्च्युअल क्लास, बुद्धिवादी वर्ग काय, त्याची बाबासाहेबांनी डेफिनेशन केली. बाबासाहेब काय सांगतात की बुद्धिवादी वर्ग घडावा. तो बुद्धिवादी कोणाला म्हणावं, बाबासाहेब सांगतात ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे,
जो जनतेला योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि त्याचं पुढार पण करू शकतो, त्याला बुद्धिवादी वर्ग बनावं. परंतु त्याची अट आहे, तो ऑनेस्ट असला पाहिजे, इंडिपेंडेंट असला पाहिजे आणि डिसइंटरेस्टेड असला पाहिजे, तर त्याला बुद्धिवादी म्हणता येतं, अन्यथा नाही. आपण बघतो हमेशा इंटेलेक्च्युअलचा अनुवाद आपण बुद्धिजीवी करतो, पण बुद्धिजीवी असा अनुवाद होत नाही, बुद्धिवादी असा अनुवाद होतो. बुद्धिजीवी हा वेगळा, श्रमजीवी तसा बुद्धिजीवी. परंतु बाबासाहेबांना श्रमजीवी बुद्धिजीवी पेक्षा ज्यांची बाबासाहेबांना आशा होती तो म्हणजे इंटेलेक्च्युअल क्लास, बुद्धिवादी वर्ग. डेफिनेशन बाबासाहेबांनी केलेली आहे. पुढे ग्रेट मॅन थेअरी, अनेक अशा थेअरीज मांडलेल्या बाबासाहेबांनी, त्या मी नंतर कधी आपल्या समोर मांडेल. मला सांगायचं एवढं की जो सुशिक्षित असतो, लर्नेड जो असतो आणि इंटेलेक्च्युअल जो असतो, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी फरक केला. तो फरक काय केला? हे व्हॉल्यूम नंबर 7 मध्ये ओव्हर द अनटचेबल्स प्रस्तावना आहे बाबासाहेबांच्या ग्रंथाची. बाबासाहेब सांगतात की देर इज अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स बिटवीन वन हु इज लर्नेड अँड वन हु इज अन इंटेलेक्च्युअल. जो केवळ सुशिक्षित आहे आणि जो बुद्धिवादी आहे यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो कसा? तर बाबासाहेबांनी सांगितलं की जो केवळ सुशिक्षित असतो तो वर्गहित जपतो, वर्गाचा स्वार्थ जपतो, आणि जो इंटेलेक्च्युअल असतो तो सर्व ह्या साखळदंडातून मुक्त असतो. म्हणजे आपल्या धम्माच्या टर्मिनॉलॉजीमध्ये तृष्णेतून मुक्त असतो, जीवनमुक्त, त्या निर्वाणाकडे जाणारा असतो. त्या तृष्णेतून, त्या लोभ मोह मद मत्सरातून तो त्याच्यातून दूर असतो आणि लोकांच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करतो. तो बुद्धिवादी समजावा. आणि म्हणून बाबासाहेबांनी टिप्पणी पण केलेली आहे, इट इज बिकॉज ब्राह्मिन्स जे आहेत ते हॅव बीन ओनली लर्नड मेन दॅट दे हॅव नॉट प्रोड्युस्ड वॉल्टेअर. वॉल्टेअर ब्राह्मण वर्गात का निर्माण नाही झाला? कारण ते फक्त सुशिक्षित वर्ग आहे, तो काही इंटेलेक्च्युअल क्लास नाही. इंटेलेक्च्युअल क्लास घडवायचा आहे भारतामध्ये, आणि मला वाटतं बौद्धांची जबाबदारी आहे इंटेलेक्च्युअल क्लास घडवण्याची. कारण त्यासाठीचं जे अधिष्ठान आहे तत्वज्ञानाचं ते आपल्या बौद्ध धर्मामध्ये आहे. शील समाधी प्रज्ञा करुणा मैत्री हे आपलं त्या अधिष्ठान आहे, आणि त्यातून तो व्यक्ती घडू शकतो. मग बाबासाहेबांनी विद्या आणि प्रज्ञा यामध्ये तो फरक केलेला आहे. विद्या नॉलेज आणि प्रज्ञा. बाबासाहेब काय सांगतात बघा, आपण व्हॉल्यूम नंबर 11 बघू शकता. सद्धम्म, सद्धम्म म्हणजे काय? तर या ग्रंथामध्ये धम्म सद्धम्म when it teaches that what is needed is प्रज्ञा, हे मला अधोरेखित करायचं. काय म्हणतात बाबासाहेब बघा की द ब्राह्मिन्स रिगार्डेड विद्या, नॉलेज, लर्निंग ॲज इन इट सेल्फ थिंग ऑफ व्हॅल्यू. नॉलेज सर्व काय असं ब्राह्मणांची शिकवण आहे. आणि बाबासाहेब सांगतात की बुद्धाची शिकवण मात्र वेगळी आहे. ती काय आहे? तर नॉलेज पेक्षा, त्या विद्येपेक्षा जर काय महत्वाचं असेल तर ते आहे प्रज्ञा. द बुद्धा मेड अ डिस्टिंक्शन बिटवीन, हे बघा, द बुद्धा मेड अ डिस्टिंक्शन बिटवीन विद्या अँड प्रज्ञा, दॅट इज बिटवीन नॉलेज अँड इनसाइट. ओके. आणि पुढे बाबासाहेब काय म्हणतात, ब्राह्मणामध्ये पण प्रज्ञा आणि विद्या असं होतं, परंतु त्यांची विद्या, त्यांचं नॉलेज आणि त्यांची प्रज्ञा ह्या संज्ञेच्या अर्थामध्ये, ह्या ज्या दोन संज्ञा आहेत त्याच्या अर्थामध्ये देखील जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तो फरक काय आहे ते अंगुत्तर निकायामधलं वर्षावासाचं जे वत्सकार ब्राह्मणाचं उदाहरण देऊन बाबासाहेबांनी ते बुद्धांनी धम्मा या ग्रंथामध्ये ते अधोरेखित केलं पाहिजे दिसेल. बाबासाहेब काय सांगतात की विद्या आणि प्रज्ञेमध्ये तथागतांनी भेद कसा केला आणि प्रज्ञा याचा नेमका अर्थ काय बुद्धिस्ट संकल्पनेमध्ये, टर्मिनॉलॉजीमध्ये, ते बाबासाहेबांनी अधोरेखित केलं. मी ते सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. बाबासाहेब काय सांगतो ते बुद्धांनी धम्मामध्ये की वत्सकार नावाचा ब्राह्मण बुद्धाकडे आला आणि तो म्हणाला की कुठल्याही व्यक्तीमध्ये 4 गुण असतील तर आम्ही ब्राह्मण त्याला फार मोठा विद्वान समजतो, नॉलेजेबल समजतो. कोणते 4 गुण आहेत? तर पहिला गुण असतो
त्याचा की तो विज्ञ असतो, विज्ञ. जे काही ऐकतो तो त्याचा अर्थ जाणतो. पुढे तो म्हणतो की त्याची स्मरणशक्ती चांगली असते. नंतर तो म्हणतो गृहस्थ जीवनाचे जे कार्य असतात त्याच्यामध्ये तो कुशल असतो आणि काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याची त्याला उचित ती व्यवस्था जी आहे त्याची त्याला माहिती असते. हे 4 गुण ज्याच्याकडे तो व्यक्ती विद्वान आहे, त्याच्याकडे नॉलेज आहे असं आम्ही ब्राह्मण मानतो. मोठा विद्वान त्याला मानतो. हे श्रमण गौतम, तुम्ही माझ्या ह्या आमच्या ब्राह्मणांच्या मुद्द्याचं समर्थन करता का खंडन करता? योग्य समजाचं खंडन करून दाखवा. तथागताने उत्तर दिलं की तुझ्या आईचं मी समर्थन पण करत नाही आणि मी त्याचं खंडन देखील विरोध पण करण्याचं मला काय आवश्यकता नाही. परंतु तू जे 4 गुण सांगितलेस त्याच्यापेक्षा भिन्न असे 4 गुण मला वाटतं ते असणं आवश्यक आहे व्यक्तीमध्ये. तर मी त्याला त्याच्याकडे प्रज्ञा आहे, विद्या आहे असं मानतो. मग काय आहे तर बुद्धांचं मी आता कोटेशन देतो आणि आपण बघ या ठिकाणी थांबू. बुद्ध काय म्हणतात की हे ब्राह्मण, आधी बुद्ध हेतू सांगतात. बहुजन हिताय बहुजन सुखायासाठी तो व्यक्ती निघाला पाहिजे पुढे आणि त्यासाठी त्याला 4 गोष्टींची आवश्यकता आहे. कोणती? पहिली गोष्ट एक की ज्या विषयामध्ये तो मन लावू इच्छितो, मी आता हिंदीमध्ये माझ्याकडे बुद्धाने जम्मा आहे ते कोट करतो. वह जिस विषय में मन को लगाना चाहता है उस विषय में वह मन को लगा सकता है. जिस विषय में मन को नहीं लगाना चाहता उस विषय में वह मन को उधर जाने से रोक सकता है. नंबर 2, जिस संकल्प को वह मन में उत्पन्न होने देना चाहता है उस संकल्प को मन में उत्पन्न होने देता है, और जिस संकल्प को मन में उत्पन्न नहीं होने देना चाहता उस संकल्प को मन में उत्पन्न होने नहीं देता. वह जब चाहे बिना कठिनाई के, बिना तकलीफ के चारों लोकोत्तर ध्यानों को प्राप्त कर सकता है जो इसी जीवन में भी सुख विहार के लिए है. आणि शेवटी हे ब्राह्मण, वह इसी जन्म में आश्रवों का क्षय कर आश्रव क्षय ज्ञान को प्राप्त हो, चित्त की विमुक्ति को प्राप्त करता है, प्रज्ञा द्वारा विमुक्ति को प्राप्त करता है और इसलिए विहार करता है. हे जे 4 गुण आहेत हे बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये अधोरेखित केलेले आहेत. आणि मग बाबासाहेब टिप्पणी करतात पॉइंट नंबर 24 मध्ये बुद्धाने जमामध्ये आपण बघाल, यहाँ बिल्कुल साफ शब्दों में भगवान बुद्ध द्वारा प्रतिपादित प्रज्ञा और ब्राह्मणों द्वारा प्रतिपादित प्रज्ञा भेद स्पष्ट है. और यहाँ यह भी स्पष्ट हो जाता है कि भगवान बुद्ध विद्या की अपेक्षा प्रज्ञा को क्यों अधिक महत्व देते थे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेतच आपल्यासाठी. नॉलेज इन द सेन्स आपण बाबासाहेबांच्या डेफिनेशन मध्ये बघितलेलं नॉलेज, त्या अधिष्ठानामध्ये बघितलेलं नॉलेज, त्यासोबत बाबासाहेब सिम्बॉल ऑफ प्रज्ञा देखील आहेत. हे देखील आपण अधोरेखित करणं आवश्यक आहे. सिम्बॉल ऑफ इन्साइट, सिम्बॉल ऑफ प्रज्ञेचं प्रतीक आहेत बाबासाहेब, ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि सिम्बॉल ऑफ स्ट्रगल, संघर्षाचं देखील बाबासाहेब आंबेडकर प्रतीक आहेत. अशा मला वाटतं या परिप्रेक्षामध्ये आपण बाबासाहेबांना बघावं. आणि मला त्या ठिकाणी मी आता थांबायला हवं. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय हिंद. थँक्यू. थँक्यू सर. सर तुमचा व्हिडिओ ऑन करा सर. हो चालेल सर. हॅलो, माझा आवाज येतो ना सर? हो सर येतो. हा, थँक्यू सर. कालच सरांनी आता एक विषय मांडला की फिलॉसॉफर ऑफ हिंदुइझम या पुस्तकावर सरांच्या 2 दिवसापूर्वीच लेक्चर झालेलं होतं आणि हे अपडेट मी विनोद सोनावणे सरांना पाठवलेले होते आणि जसं जस्ट बघितलं आणि त्यांना पाठवले. सर हे आपले लेक्चर आहेत म्हणून जस्ट बघून घ्या म्हणून. ठीक आहे, रिॲक्शन देऊ शकता. आजचे आपले जे आयोजक आहेत दिलीप घोडेराव सर, त्यांनी आपल्या कुटुंबाची ओळख करून द्यावी आणि प्रतिक्रिया द्यावी. असं काय झालं म्हणून. मी दिलीप घोडेराव,
पौरसचा खजिनदार. आणि आवाज येतो का माझा? हॅलो. हो सर, हो येतो. हो येतो आवाज आवाज येतोय. मी आज माझ्या घरात वर्षावासचे आयोजन केले आणि बौद्ध प्रचार प्रसार करण्यासाठी आभार दिला. आणि पवन कुमार सरांनी जे प्रवचन दिलं आणि जे वेगवेगळे संदर्भ देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी महती आम्हा सर्वांना दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि बौरसनी मला ही संधी दिली त्याबद्दलही मी आज आभार मानतो. मी माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. माझी मिसेस आहे कल्पना घोडेराव, माझी 2 नंबरची मुलगी अंकिता घोडेराव, माझा लहान मुलगा अंकुर घोडेराव, तसेच माझी मोठी मुलगी अस्मिता घोडेराव. आमचं हे पूर्ण कुटुंब आहे. आपण पवन कुमार सरांना सर्वांतर्फे, घोडेराव परिवारातर्फे आणि सर्व बौरस तर्फे धन्यवाद देतो आणि सर्वांचं स्वागतही करतो. धन्यवाद. जय भीम. थँक्यू सर. कोणाला प्रतिक्रिया द्यायची तर देऊ शकता. काय विचारायचं आहे, प्रश्न वगैरे वाटत असेल तर बोलू शकता. सरांशी डिस्कस करूया. लवकर बोला, म्हणजे वेळ नाही जास्त. हॅलो हॅलो. बोला सर, येतो आवाज तुमचा. आवाज येतोय ना? हो बोला. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजचं हे धम्मदेशना आजचे आमचे लाडके प्रवचनकार आयुष्यमान पवन कुमार सरांनी दिलेलं आहे ते खरोखर फार उपयुक्त आणि फार मार्गदर्शक आहे आणि त्यातून फार काही प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि विशेष करून तरुण वर्गाला, जे विद्यार्थी वर्ग आज ऐकत असतील त्यांना ह्यातून बरंच काही शिकता येईल. किंबहुना आमच्यासारखे जे सोशल सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत, धम्माचा जो प्रचार आणि प्रसार करण्याचा जो विडा आम्ही या ठिकाणी उचललेला आहे, मला वाटतं ते परिपूर्ण ह्या आजच्या विषयाला धरून जे सरांनी ज्या पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे, मी खरोखर भारावून गेलेलो. आणि आज आमचा संपूर्ण परिवार आजचा धम्मदेशना ऐकल्यानंतर माझा मुलगाही प्रभावित झालेला ते ऐकून की म्हणे पप्पा, आम्ही फक्त सिम्बॉल ऑफ नॉलेज हे फेसबुकवर म्हणा किंवा सोशल मीडियावर आम्ही पाहत आलेलो आहे, परंतु आज सरांनी ज्या पद्धतीने डिटेल्डमध्ये माहिती दिलेली आहे ते खरोखरच ते ऐकल्यानंतर आमच्या ज्ञानात फार मोठी भर पडली. आणि आम्हा विद्यार्थी वर्गांना वाटतं की खरोखर अभ्यास हे फार महत्वाचं आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. ठीक आहे, जनरेशन गॅप आहे म्हणा, काळानुसार बदल झालेला आहे, परंतु अभ्यास तो अभ्यास आहे आणि तो कसा केला पाहिजे. आणि नुसतं अभ्यास नसून पुस्तकी किडा न होता तो हेतूच परस्पर काहीतरी करण्याची इच्छा मनात धरून त्या पद्धतीने जर वाटचाल केली तर खरोखर बाबासाहेबांना ती, मला वाटतं ज्या पद्धतीने आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज या अनुषंगाने आपण त्यांचं वर्णन करतो किंवा त्यांना वाखाणतो, ते कुठेतरी बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्यासारखं होईल असं मला म्हणजे मुलांनी तसं सांगितलंय. आणि खरोखर याबद्दल मी बौरस, विशेष करून बौरसचे आमचे सचिव आयुष्यमान दिलीप इंगळे यांनी ज्या पद्धतीने आजची जी धुरा सांभाळलेली आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आणि ज्या पद्धतीचे विषय या ठिकाणी ठेवलेले आहेत, प्रत्येक विषयाला काहीतरी वेगळंपण आहे, काहीतरी नाविन्य आहे, त्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि हेच बौरसचं खरं म्हणजे यश आहे, जे शांततेकडून समृद्धीकडे जाण्याचं जे ब्रीदवाक्य आम्ही जे जोपासलेलं आहे, आम्ही हे खरोखर समृद्धीकडे नेण्याचं श्रेय मला वाटतं आपल्या संपूर्ण बौरस टीमला जाते. आजच्या या धम्म प्रवचनाचं आणि धम्म देशनेचा जो कार्यक्रम आपल्या निवासाला विहाराचं जे स्वरूप दिलंय, आमचे मित्र धम्ममित्र आयुष्यमान घोडेराव सर ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे ते पाहून खरोखर उत्साह वाढलेला आहे. आणि त्या संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी मी अभिनंदन करतोय.
आणि विशेष अभिनंदन या ठिकाणी की आजची जे काही वंदना झालेली आहे ती इतकी शांततेमध्ये मग्न करणारी आणि चित्त साधणारी होती की जेणेकरून जे ध्यान साधना तर केलीच, पण त्याचबरोबर ते वंदना ऐकताना पण मंत्रमुग्ध झालोय आणि ध्यानस्थ झालो आम्ही. ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं वाचन केलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे ते खरोखर कानाला फार बरं वाटलं आणि अशा प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार झालं पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलून मी आपल्या सर्वांचं बौरसचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करून विशेष करून पवनकुमार सरांचं मी विशेष अभिनंदन करतो, कारण की तेही शिंदे आहेत आणि मीही शिंदे आहेत. मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा व्हिडिओ ऑन करा ना सर. आभार म्हणून या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. अच्छा, ठीक आहे, ठीक जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. ठीक आहे सर, थँक्यू. ऍक्च्युली आज मी एक नाव आवर्जून घेईन, श्रुती साळवे मॅडमचं. आंबेडकरी चळवळी आहेत त्या, त्यांनी 2 शब्द बोलावा असं माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच दिलीप सर, मला संधी दिल्याबद्दल. व्हिडिओ ऑन करा, मला बघू द्या ना. हा, बरं. थँक्यू सो मच सर संधी दिल्याबद्दल. आणि खरं आजचं प्रवचन खूपच मला आवडलेलं आहे, कारण हे जेवढं नॉलेज आज सरांनी दिलं ते कुठे पुस्तकात वगैरे आपण वाचू शकत नाही असं नॉलेज आहे. कारण आपण गुगलवर सर्च केलं किंवा बाबासाहेबांबद्दल आपण जी माहिती घेतो ती वरवर वाटते, पण जे सर पवन सरांनी जे इन्फॉर्मेशन आज दिलेली आहे किंवा माहिती इतकी सखोल होती की त्याबद्दल ऐकून म्हणजे आज खरंच बाबासाहेब आपण खूप नव्याने अजून आपण ओळखायला लागलो असं वाटतं. कारण त्यांच्याबद्दलचे ज्यांनी थोडे थोडे जे खंड त्यांनी लिहिलेले, त्यांचे स्पीचेस किंवा जे सांगितले ते खरोखरच खूप छान होते. आणि बाबासाहेबांना परत एकदा खूप जवळनं आम्हाला सांगण्यासाठी त्याचे खूप खूप आभार मानते मी. आणि खरंच मला आवडलेला हा जे प्रवचन आहे त्यासाठी थँक्यू सो मच आपल्या बौद्ध रहिवासी संघांचं, की ज्यांनी खूप छान विषय मांडून खूप छान प्रवचनकार आपल्यासाठी उपलब्ध करून घेतले आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. सर थँक्यू सो मच पवन सर, तुमचं खरंच खूप आभार की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ही थोडक्या वेळातच म्हणजे कमीत कमी वेळात खूप सारी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. नेक्स्ट वन. जय भीम. हा, बोला सर. बौद्ध रहिवासी संघाचं प्रथमतः आभार का त्यांनी पवनकुमार सरांसारखे म्हणजे विद्वान आपल्या व्याख्याते आपल्या समोर आपल्या बौद्ध रहिवासी संघाच्या लोकांना म्हणजे त्यांच्या नॉलेजचं आपल्या सगळ्यात म्हणजे त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या बद्दल त्यांनी जी माहिती सांगितली ती खरं खूप म्हणजे उपयुक्त माहिती आहे. त्यांचं मी कॉन्स्टिट्यूशनवर त्यांचे लेक्चर्स मी अटेंड केले. खरं म्हणजे ज्यांनी आज बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेजवर ज्यांनी मला वाटतं तासाभरात त्यांनी भरपूर काय सांगितलं, पण ते याची सुद्धा सिरीज म्हणजे सिरीजमध्ये याच्याबद्दल त्या विस्तृतपणे सांगू शकतात एवढं त्यांच्याकडे नॉलेज आहे. पण तरी पण त्यांनी थोडक्या म्हणजे कमी वेळामध्ये भरपूर काय सांगितलं, महत्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडले आणि खरोखर मी त्यांचे मनापासून आभारी आणि मला पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे पुन्हा त्यांच्या शब्द त्यांचे ऐकायला मिळाले, त्यांचे विचार ऐकायला मिळाले बाबासाहेबांच्या बद्दल. पुन्हा एकदा धन्यवाद. जय भीम. थँक्यू सर. नेक्स्ट बोला लवकर. नाना, माझी बहीण सिन्नरवरून जॉईन झालेली आहे, घोडेराव मॅडम, संध्या घोडेराव. हा हा, मी त्यांना बोलण्याची विनंती करतो. हा हा, ठीक आहे. घोडेराव. हा हा. मला वाटतं त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला नसावा किंवा मग ओके, नेक्स्ट घेऊया आपण सर. हा, परत आले जॉईन झाले आपण बोलूया, देऊया संधी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट कोण बोलताय का, म्हणजे मला पुढे जायला. मी बोलतो ना. हा, बोला लवकर. तर सरांचं खूप खूप पुण्यानुमोदन. खरंच बाबासाहेबांच्या बद्दल अजून म्हणजे बाबासाहेब तर वाचलेले सगळ्यांनी आणि त्याबद्दल अजून आमची उजळणी झालेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला सरांचं जे नॉलेज आणि प्रज्ञा खरोखर आपल्या बौद्ध बांधवांना याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण नॉलेज आणि प्रज्ञा याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तो फरक बाबासाहेबांनी कसं तिथे क्लिअर कट सांगितलेलं आहे ते सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर नॉलेज म्हणजे असं आहे की
जे ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं आणि पाहिलेलं असतं, म्हणजे त्याला साधनांची गरज असते. त्याला म्हणतात म्हणजे ते नॉलेज आहे. म्हणजे साधनं म्हणजे सायंटिस्ट लोक पुढे, म्हणजे त्यांना कोणाची तरी शिकवण ती पुढे पुढे नेत असतात. म्हणजे अशी हे नॉलेज झालं. म्हणजे ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, वाचलेलं असतं. काहीतरी साधनांची गरज असून ते पुढे पुढे जात असतात. म्हणजे कोणाची तरी शिकवण घेऊन ते पुढे जात असतात. आणि प्रज्ञा म्हणजे असं आहे की इनसाइट त्याने सांगितलं. इनसाइट म्हणजे आंतरिक, म्हणजे ज्याची माहिती नाही त्याची माहिती असणे. म्हणजे जे काही बुद्धांनी म्हणजे स्वतःच्या अनुभवातून त्यांनी काही जी प्राप्ती केली, म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. त्यांनी कोणती साधनं घेतली नाही पुढे जाण्यासाठी. स्वतःचा अनुभव त्यांनी म्हणजे ज्याची माहिती नाही त्याची माहिती असणे म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे हा बुद्ध म्हणजे नॉलेज आणि प्रज्ञा. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मला ही गोष्ट खूप चांगली वाटली. त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. त्याचबरोबर आपले घोडेराव साहेब यांचं देखील मी पुण्यानुमोदन करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण ज्या काही ताई आहेत, कांबळे ताई, त्यांनी खूप सुंदर अशी पूजा घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा पुण्यानुमोदन करतो. असेच आपले पुढे पुढे येऊ देत. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. इथेच सांगतो. जय भीम. धन्यवाद सर. निवास सर, नाही पुढे जाऊ का? बोला. लहान वहिनी जॉईन झालेली आहे, सुरेखा घोडेराव. मी त्यांना बोलण्याची विनंती करतो. ठीक आहे, बोलू द्या. सुरेखा घोडेराव, जय भीम. मत मांडावं. म्यूट आहे. म्यूट आहे ते. अनम्यूट करा सुरेखा. अनम्यूट करा आणि मत मांडा. हो हो. आता बोलताय, बोला. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. ऍक्च्युली हा वर्षावाचा जो प्रोग्राम असतो तो प्रत्यक्ष माझे दिलीप घोडेराव यांच्या घरी आम्ही प्रत्यक्ष अटेंड करत असतो. आणि प्रत्यक्ष जी धम्मदेशना आहे ती देशना ऐकतो. पण गेल्या 1.5-2 वर्षात करोनाच्या काळामध्ये ऑनलाईनच धम्मदेशना अटेंड करतो. पण तरी खूप छान माहिती दिली जाते. खरोखरच आपल्या ज्ञानात खरंच खूप भर पडते. आणि यावर्षी ऑनलाईनच धम्मदेशना अटेंड केली. पवन कुमार शिंदे यांनी खूपच छान अगदी स्क्रीनवर सगळी त्यांची माहिती दाखवून खूप सुंदर असे सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप छान माहिती दिली. आणि खरंच काही माहिती अगदी नव्याने कळली की जवळजवळ त्यांनी 15 ते 20 ग्रंथांचा अभ्यास केला. किंवा जवळजवळ 2 आठवडे ते एका खोलीत बंद राहिले. एक अडके बाबा म्हणून आहे, ते बाहेरून त्यांना ग्रंथांचा अभ्यास करायचा होता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बाहेरून घराला कुलूप लावायला सांगितलं. का? की त्यांना एकांत मिळावा म्हणून. म्हणजे किती त्याग केला आहे. आणि जे भारतीय राज्यघटना जी दिली आपल्याला मिळून दिली त्याच्यासाठी त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. आणि पवन कुमार शिंदेची मी खूप आभारी आहे की त्यांच्या जे माहिती जी त्यांनी दिली अगदी स्क्रीनवर दाखवून खूप ज्ञानात भर पडली. आणि खरंच बाबासाहेबांची दुसरी एक चांगली बाजू आपल्याला ऐकायला मिळाली. सरांचे आभार. धन्यवाद. सरांचं लिखाण पण खूप सुंदर असतं. सर लिखाण नेहमी करत असतात. रेशीम बागेवाल्यांना बरोबर उत्तर असतात. ठीक आहे. निवास सर बोला, पुढे जायला मला. सर्वांना सविनय जय भीम. विशेषतः पवन कुमार शिंदे सरांना मनापासून जय भीम. वर्षावासचा कार्यक्रम खरं म्हणलं तर तथागत भगवान बुद्धांचा संदर्भ वेगळा आहे. वेगळा म्हणजे विहारात राहून बनतेने समाजापुढे आदर्शवत असं प्रवचन द्यायचं, ज्ञानदान करायचं, असा भगवान बुद्धांचा संदेश त्यावेळेचा. पण बौद्ध रहिवासी संघाने हा आयोजित केलेला वर्षावास हा मला ज्ञानाचा वर्षाव करणारं पर्व वाटतं. कारण प्रत्येक
आठवड्यात नाविन्यपूर्ण असे विषय ऐकायला मिळतात आणि विषय मांडणारे जे व्यक्ती असतात हे फार चांगल्या पद्धतीने नवीन प्रकारचं ज्ञान सांगून ज्ञानाची आमची भूक अधिकच तीव्र करतात आणि जे काही नवीन ऐकायला मिळतं ते एक मनाला हृदयाला आनंद देणारं आणि ज्ञानात भर पाडणारं असं असतं. आजचं जे लेक्चर शिंदे सरांचं मला वाटतं ते एक सबमरीन सारखं वाटतं. आपली नेव्ही डिपार्टमेंट जसं सबमरीन तयार करतं, काही जर्मन टेक्नॉलॉजी, काही इंडियन टेक्नॉलॉजी वापरून, आणि ही सबमरीन अशा असतात की शत्रू राष्ट्रांचा हल्ला परतवून लावण्यामध्ये एकदम तरबेज असतात आणि ही सबमरीन खोल समुद्रात जाऊन समुद्राचा अंतरंग आपल्याला जसा दिसतो, समुद्राच्या पोटात किती रत्न आणि किती खजिना लपलेला आहे, सबमरीन मधून सफारी केल्यानंतर आपल्याला जसा अनुभवाला येतं तसाच पवनकुमार सरांच्या लेक्चर मधून वाटतं. बाबासाहेबांचं नॉलेज त्यांनी आत्मसात केलेली ही जी भांडार आहे ज्ञानाचं, हे सागरासारखं आहे आणि ह्या सागरातून शिंदे साहेबांनी आज आम्हाला सबमरीन मधून त्यांच्या प्रवचनामधून सफारी करून आणली. त्याच्यामुळे नवीन गोष्टी खूपच ऐकायला मिळाल्या. बाबासाहेबांचं नॉलेज सागराप्रमाणेच आहे. जितकं खोल जावं तितका खजिना आपल्याला त्याच्यातून मिळतो आणि जो खजिना, त्या खजिन्याचं महत्व असं आहे की तो खजिना हा मानव कल्याणासाठी आहे. आणि त्यांच्या व्याख्यानामधून त्यांनी सांगितलं की शिक्षणाला जर शिलाची जर जोड नसेल तर ते शिक्षण शून्यवत आहे. तोच धागा पकडून बौद्ध रहिवासी संघाने हे वर्षावास प्रवचन पुष्पमालिका आरंभले आणि ह्या पुष्पमालिकेला बौद्ध रहिवासी संघाची शिलाची पण साथ आहे आणि म्हणून हे वर्षावास प्रवचन पुष्पमालिका ही फार आदर्शवत अशी वाटते आणि जे नवीन कनेक्ट होतात त्यांच्या ज्ञानात भर पडल्याशिवाय राहत नाही. आजचं हे पुष्प हे ज्ञानवर्धक होतं. बाबासाहेबांचं अष्टपैलू दर्शन करणारं होतं. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ज्या काय वेदना सोसल्या आणि त्या वेदना केवळ भविष्यातील त्यांच्या समाजाच्या लोकांना प्रकाश दाखवण्यासाठी होत्या. ह्या वेदना, त्या वेदनेचा आम्ही आता लाभ घेतोय आणि म्हणूनच आम्ही या लाभामुळेच अशी ज्ञानवर्धक वर्षावास पुष्प आम्ही आयोजित करू शकतो. ही केवळ बाबासाहेबांची कृपा आहे आणि म्हणून आजचं हे लेक्चर ह्या वर्षावास प्रवचन पुष्प मालिकेतलं एक उत्तम दर्जाचं, अतिशय ज्ञानवर्धक, आनंद देणार, बाबासाहेबांचं अष्टपैलू एक एक पैलू उलगडून दाखवणार असं होतं. म्हणून पवनकुमार सरांचं फार फार आभार व्यक्त करतो आणि याच्या पुढेही त्यांच्या त्या ज्ञानाचा आम्हाला लाभ व्हावा याविषयी आम्ही सतर्क राहूच आणि त्या पद्धतीने तुम्हाला निश्चितच पुन्हा आम्ही पाचारण करू, कारण ज्ञानाची भूक केव्हा पूर्ण होईल सांगू शकत नाही. म्हणून आणि हे शिंदे सरांकडे एक कोठार आहे म्हणून त्यातला काही भाग आम्हाला पुढेही मिळत राहावा अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या आजच्या या लेक्चर बद्दल पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. ज्यांनी हे आज लेक्चर आयोजन करण्यासाठी आणि पुष्प नियोजित करण्यासाठी बौद्ध रहिवासी संघाला मदत केली. ते आपले बौरचे सदस्य आयुष्यमान घोडेराव कुटुंबीय त्यांचाही आभार व्यक्त करतो. फार छान त्यांनी अधिष्ठान तयार केलं त्यांच्या घरामध्ये आणि त्याचबरोबर कांबळेताईंनी जी वंदना घेतली छान वाटली. जसं शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुमधुर होते, म्हणजे कर्णमधुर होते, ऐकायला छान वाटत होतं. आणि हा सर्व कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या बौद्ध रहिवासी संघाचाही आभार व्यक्त करतो, कारण
या कोविड पिरियड मध्ये अशा प्रकारे सद्धम्माच्या मार्गावर आरूढ असणं हे फार मनाला आनंद देणारी गोष्ट वाटते. पुन्हा एकदा सरांचा आभार व्यक्त करतो आणि विरमतो. जय भीम. धन्यवाद सर. संघाचे अध्यक्ष संतोष कांबळे सरांना विनंती आहे की ते आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरोखरच आज शिंदे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतीक सिम्बॉल ऑफ नॉलेज का म्हणतात हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितलंय. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विषयामध्ये अभ्यास केला नाही किंवा कोणत्या विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आरबीआयवर ग्रंथ लिहिला, बँकांवर ग्रंथ लिहिलाय, घटनावर घटना लिहिली आहे, साहित्यावर लिहिलंय, धम्मावर लिहिलाय, कायदा लिहिलाय, कामगारांवर त्यांनी लिहिलंय, तसंच पाणी प्रश्नावर त्यांनी तोडगा लिहिलाय, तसंच शेती व्यवसायावर त्यांनी तोडगा लिहिलाय. समाजाचा सर्व घटना बाबासाहेबांनी अभ्यास केल्यावर त्याच्यावर प्रश्नांची उत्तर लिहून ठेवले, साहित्य लिहून ठेवले. आजही कोणताही प्रश्न पडला सामाजिक क्षेत्रामध्ये, बँकामध्ये, घटनामध्ये, साहित्यामध्ये, कायद्यामध्ये, तर बाबासाहेबांशिवाय पर्याय नसतो. म्हणून बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं. आजही तुम्ही बघितलं बाबासाहेबांनी प्रस्तावनेमध्ये भारतीय घटनेच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलंय की भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. परंतु आपल्या घटनेचा कलम 11 किंवा 15 मला वाटतं पवन कुमार शिंदे घटना तज्ञ आहेत ते सांगतील की त्यांनी नागरिकांना अधिकार दिले की प्रत्येकाला आपला धम्म जपण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्यांनी एकीकडे प्रस्तावना सांगितले की धर्मनिरपेक्ष भारत आहे, म्हणजे प्रत्येक भारताला कोणताही धम्म नाहीये. आणि दुसरीकडे त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येकाला आपला धर्म तुम्ही घरात जपू शकता. जो हिंदू आहे, बौद्ध आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, आपल्या घरात तुम्ही धर्म जपा. त्याच हे करून आज लॉकडाऊन चालू आहे, कोरोनाचं हे चालू आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगायला लागलंय की जो पण तुम्ही आपला धर्म जपताय आपल्या घरात जपा, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धर्म जपू नका. सार्वजनिक ठिकाणी जर धर्म जपला तर तुम्हाला लॉकडाऊन लावावं लागेल. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपल्या बाबासाहेबांची आठवण झाली आणि घटना जपावा लागली. त्याच तो जर आपला धर्म असल्यामुळेच आपल्या धर्माला आपला भारत देश वाचू शकलाय. आज तालिबान सगळा देश बोलला की एकच धर्म तिथे टाकला, तो तालिबानवर आणि मुस्लिम धर्मावर आक्रमण झालंय. म्हणून बाबासाहेबांना आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो आणि पवन कुमार शिंदेनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजवलंय आणि खरोखरच मी त्यांचे आभार व्यक्त करतो की सरांनी खूप चांगल्या प्रकारे आणि बाबासाहेबांच्या भाषणातून खूप चांगल्या कलम आम्हाला दिलेत आणि सांगितले हे दिले. मी सरांचा खूप आभार संघ आभार व्यक्त करतो. तसेच संघाचे खजिनदार दिलीप गोडेराव यांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला धम्म आपलं जरी वर्षावास घेऊन धम्म प्रचारासाठी हे केलं तर आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. जय भीम. थँक्यू सर. एक विषय इथे विषद करतो की हा जो मला विषय लिहून दिलेला होता, तर मगाशी जे बोलले निवास कांबळे सर त्यांनी दिलेला होता, त्यामुळे हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला सर. मगाशी बोलायला विसरलो मी. थँक्यू सर. आभार प्रदर्शन आपले बाळासाहेब चंदनशिव सर करतील थोडक्यात आणि विषयाकडे आपण पुढे जाऊया आणि कार्यक्रम संपवायला. सर्वांना सविनय जय भीम. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आयुष्यमाननी कल्पना घोडेराव आणि आयुष्यमान दिलीप घोडेराव यांचे आभार मानतो. यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अगदी विहाराचं स्वरूप देऊन वातावरण निर्मिती केली. आभार प्रदर्शनामध्ये टाळण्यासाठी मी किंवा वेळ सेट करण्यासाठी बऱ्याच बीडी शिंदे सरांनी, श्रीनिवास सरांनी सर्वांचेच आभार मानलेले आहेत आणि आपल्या थोडक्यात याचा हे करतो. तसंच या आयोजकांचे आजच्या ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांच्या घरचे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांच्या किंवा त्यांचे घरातील या सर्वांनी या झूमच्या माध्यमातून केली, त्या सर्वांचे ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो. तर त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची जी सुरुवात झाली, वंदना झाली, त्या आमच्या आयुष्यमाननी योगिताताई कांबळे यांनी अतिशय सुरबद्ध
सुमधुर आणि सुस्पष्ट अशा वंदना आणि अतिशय वेळेत त्यांनी पूर्ण केली. आणि कार्यक्रम जे श्रवणसाठी जे पार्श्वभूमी लागते ती पार्श्वभूमी तयार केली, त्याबद्दल मी संघातर्फे हार्दिक आजच्या संघाचे अध्यक्षस्थान हे केले ते संतोष कांबळे सर, माझे अध्यक्ष बी डी शिंदे सर आणि सर्व ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपले मनोगत मध्ये व्यक्त केले त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वक्ते होते जे पवन कुमार शिंदे यांनी, आणि जे सिम्बॉल ऑफ नॉलेज टॉपिक दिलेला होता ते खरोखर त्यांनी त्या टॉपिकला एक जस्टिस आहे किंवा आणि न्याय दिलेला आहे. आणि हा जो टॉपिक आहे हा सर्वांना म्हणजे अगदी पर्यंत सर्वांना आणि या टर्मिनॉलॉजी जी केलेली आहे टर्मिनॉलॉजी ज्याचा जो आपण डिफरन्स केलेला आहे व्हॉट इज इंटेलिजन्स अँड व्हॉट इज प्रज्ञा, हा जो टर्मिनॉलॉजी मध्ये जो छोटा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्या याच्यामध्ये त्यांचं भाषण आणि पुरावे देऊन जे स्पष्ट केलं आहे त्यावरून त्यांचे एक लोकांना अट्रॅक्ट करून ठेवण्याचे आणि अजून कसं सिस्टमॅटिक पद्धतीने केलं तर त्याच्यामुळे एक मनामध्ये एक त्यांच्याविषयी आदर निर्माण झालेला आहे संघामध्ये. आणि यापुढेही त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या ज्या जे वक्तृत्वाचा आपल्या संघाला फायदा होईल असा संघ विचार करेल. तसंच आज संघामध्ये जे नवीन काही सदस्य जॉईन झाले मी यांचा उल्लेख करू शकतो. डॉक्टर मिलिंद लंकेश्वर यांनी आज संघामध्ये हजेरी लावली आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचे स्वागत करतो. आणि ज्या ज्या सर्वांनी जे हे दिलेलं आहे त्यांना मला एक विनंती करावीशी वाटते की आलेल्या वक्त्यांना आपण मनोगत तर व्यक्त करावेत पण त्यांना एक प्रश्न विचारावा जेणेकरून आपण वक्त्यांकडून अधिकाधिक माहिती घेता येईल आपल्याला. म्हणजे आपल्या मनोगतामध्ये जास्त वेळ नसता एक मनोगतही द्यावा आणि त्याच्याकडून माहिती घ्यावी म्हणजे जेणेकरून देणारे वक्ते हे आपल्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत ते त्या ठिकाणी हजर राहतील किंवा त्या ठिकाणी ते त्यांनाही ते आनंद येईल त्याचा आणि आपल्याही त्यांचा आनंद घेता येईल अशी माझी शेवटी सूचना. या ठिकाणी मला संघाच्या सचिव दिलीप इंगळे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन केले. संघाचे जे टेक्निकलची जी बाजू सांभाळली जाते त्या आपले संघाचे अजय साळवी सर अतिशय व्यवस्थितरित्या आतापर्यंत गेले दोन वर्ष चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी सर्वांचे जे राहिले असतील फोन अनावधानाने त्या सर्वांचे आभार मानून मी माझे आभार प्रदर्शनाचे 2 शब्द थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. शेवटी राजेंद्र स्वस्तेंना मी विनंती करतो की ते धम्मपालन गाथा घेतील आणि धम्मपालन गाथा घेतल्यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ओके. सर्वांनी हात जोडायचे. नाना हा आपल्याला सर्टिफिकेट इश्यू करायचं असतं आहे का तयार? सर आज नाही आहे. मुकुंद भास्कर सर आउट ऑफ. ओके. आणि पुढचा विषय पुढच्या शनिवारचा विषय? हो मी सांगतो सर थोडा. हो मी सांगतो सर. ठीक आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. शेवटची धम्मपालन गाथा. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमी च नतावता धम्मधरो
यावता बहुभासती योच पंपी सुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 जय भीम. धन्यवाद. 9:10 झालेले आपण इन टाइम मध्येच आहोत. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. परत एकदा पुन्हा सगळ्यांचे आभार. थँक्यू.